नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठी मध्ये मी साक्षी आणि पाहुयात आजचा स्पेशल रिपोर्ट। 12 जून 2025 अख्ख्या कोल्हापूरनं पावसाचं रौद्र रूप पाहिलं। या पावसानं एकीच मारा मगर सॉलिड मारा असं म्हणत संपूर्ण शहराला दणका दिला। ढगफुटी सदृश्य पावसात रस्त्यांना ओढे आणि नाल्यांचं स्वरूप आलं। तसं पाहायला गेलं तर जोराचा पाऊस आला तर शहराच्या ठराविक ठिकाणी पाणी साचतं हा इतिहास आहे। मात्र 12 जूनच्या पावसानं हा इतिहास पुसला। प्रतिभानगर, साकोली कॉर्नर, उजळायवाडी, पुणे बेंगलोर हायवे, ॲस्टर आधार या ठिकाणी देखील पाणी साचलं। कोल्हापुरात झालेल्या अचानक या पावसामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले। अनेकांच्या घरात पाणी शिरलं तर ट्रॅफिकचा पुरता फज्जा उडाला। आता असा अचानक कोसळणारा पाऊस हे नेहमीचीच बाब झाली आहे। कोण म्हणतं हवामानात बदल झालाय तर कोण म्हणतं शहर विकासाच्या नावाखाली पाण्याचा नैसर्गिक निचरा होणारे मार्गच बंद करून टाकलेत। मध्यंतरी 2-3 तासाच्या जोरदार पावसानं या मेट्रो सिटी म्हणून घेणाऱ्या पुण्याला गुडघ्यावर आणलं होतं। आता कोल्हापूरची देखील ती स्थिती झाली आहे। अजून मान्सून सुरू झालेला नाही तोपर्यंतच शहराची अशी स्थिती बिकट झाली आहे। अनेक जाणकारांच्या मते यातून प्रशासनाची नियोजन शून्यता दिसून येते। 12 जूनचं चित्र पाहिलं तर शहरातील सर्वच ओढे जवळपास ओव्हरफ्लो झाले। ज्या रस्त्यांना फुटपाथ आहे त्या रस्त्यांचे रूपांतर स्विमिंग टँक मध्ये झालं। आपण निसर्गाचा मारा असं म्हणत हा विषय असाच उडवून लावू शकत नाही। मान्य आहे की पाऊस मोठा होता, मात्र शहराची वाट ही फक्त निसर्गामुळे लागलेली नाही तर याला प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार देखील तितकाच जबाबदार आहे। आपण 12 जूनच्या परिस्थितीवर एक नजर टाकली तर शहरातील जेवढे ओढे होते त्याच्या अगदी काठावर बांधकाम झालेली आहेत, म्हणजेच त्यांचे नैसर्गिक रूप दाबलं गेलं। आता या बांधकामांना परवानगी कशी मिळाली हा प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूला रस्त्यांच्या ड्रेनेज सिस्टीम चोकअप झाले आहेत। रस्त्यांची साफसफाई नाही, त्यामुळे पाणी जाण्याचे मार्ग सर्वच मुजलेत। त्यामुळे रस्त्यावर पाणी साचण्याचं प्रमाण वाढलंय। महापालिका प्रशासनानं काही दिवसांपूर्वी नाले सफाई केली होती, मात्र तो सगळा गाळ नाल्याच्या बाजूला काढून ठेवला होता। त्याचा उठाव करण्यात आलेला नाही। आता 12 जूनच्या पावसानं तो सर्व गाळ पुन्हा एकदा नाल्यात गेलाय। प्रशासनाचा कामचुकारपणा आता त्यांच्याच अंगलट आलाय। मात्र या कामचुकारपणाचा भुर्दंड सामान्य लोकांना बसतोय त्याचं काय? पाऊस पडला, जोरदार पडला, पाणी साचलं आणि ओसरलं देखील। मात्र राजाराम बंधाऱ्यानं जे चित्र दुसऱ्या दिवशी दाखवलं ते खूप बोलकं होतं। बंधाऱ्यावर पाणी नाही तर शहरातील सर्व कचरा वाहून आला होता। कोल्हापूर शहरातील लोकांनी आत्मपरीक्षण करावं असे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत। मात्र दोष फक्त लोकांचाच आहे का? नाही, फक्त लोक जबाबदार नाहीत तर प्रशासनही तितकंच दोषी आहे। कारण शहरात कचरा उठावाची स्थिती काय आहे हे काही वेगळं सांगायला नको। कचरा उठावासाठी गाडी वेळेवर येत नाही, आली तरी ती ओव्हरफ्लो होऊनच येते। त्यात सर्व प्रकारचा कचरा घेतला जातो असं देखील नाही। त्यामुळे घरातील कचरा कुंड ओसंडून वाहत असतात। त्यामुळे लोक हा कचरा थेट जवळच्या चौकात नाल्याजवळ फेकून देतात। प्रशासनानं शहरातील मोठे कचरा कोंडाळे काढून टाकलेत। त्यामुळे लोकांसमोर साचलेला कचरा टाकण्यासाठी पर्यायच उरलेला नाही। मोठे कचरा कोंडाळे काढून टाकण्याचा परिपाक म्हणजे राजाराम बंधाऱ्यावरचं हे दृश्य। आता हा व्हिडिओ पाहून लोकांना आणि प्रशासनाला देखील जाग येणं गरजेचं आहे, नाहीतर शहराची अशीच दैना 2-4 तासाच्या पावसात होत राहील।